विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी राज्याच्या राजकारणात येऊन धडकली आहे। बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होणार अशा बातम्यांनी जोर धरला। विधान परिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडू यांना मोठी ऑफर आल्याचं सांगितलं जात असताना बच्चू कडू यांनी आपला निर्णय सांगितला आहे, पाहूयात। खरं तर जेव्हा त्यांनी सत्तांतर केलं तेव्हा मी एक राजकीय भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे मी बदनाम पण खूप झालो होतो। आणि त्या सगळ्या राजकीय भूमिकेमुळे दिव्यांग मंत्रालय मला भेटलं, म्हणजे महाराष्ट्राला भेटलं, देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय। कदाचित मला मंत्रिपद घेता आलं असतं, पण मी ते टाळलं। दिव्यांग मंत्रालय भेटलं, आपल्याला सर्व काही भेटलं असं समजून आम्ही पुन्हा कामाला लागलो। आणि मग नंतर आंदोलन झालं कर्जमाफीच्या। मुख्यमंत्र्याच्या देवाभाऊच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका अतिशय महत्वाची आणि चांगली राहिली। विशेष भूमिकेमुळे आज कर्जमाफी घोषणा झाली आणि त्या याच्यातूनच मला असं वाटतं का घोषणेतूनच आम्हाला त्या आंदोलनाला यश पण भेटलेलं आहे। त्याच्यातही शिंदे साहेबांची मोठी एकंदरीत त्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे। एक शब्दाचा पक्का माणूस म्हणून शिंदे साहेबांकडे पाहिलं जातं। मला वाटत नव्हतं दिव्यांग मंत्रालय निर्माण करून म्हणून, कारण त्याच्यापूर्वी आम्ही 10 ते 15 आंदोलन केले होते। 15 आंदोलनात पहिली मागणी दिव्यांग मंत्रालय होती, पण ते झाली नव्हती। पण देशात कुठं दिव्यांग मंत्रालय नाही, इथं कसं होईल, मला त्या आश्चर्याचा झटकाच होता। आणि माझं मंत्रिपद गेलं, म्हणजे मी उद्धव साहेबांकडे मंत्री होतोय आणि शिंदे साहेबांकडे मी आमदार राहिलो आणि त्याच्याकडे राहिलो म्हणून मग अधिक पुन्हा आम्ही विधानसभेत पडलो। पण माझ्याकडे येणारा मतदार मुस्लिम बौद्ध बांधव किंवा दलित बांधव असं होता। बच्चू कडू बीजेपी सोबत गेला म्हणून त्याचाही झटका बसला। मधात जरांगे साहेब होते। ह्या सगळ्या घोटाळ्यामध्ये मी सुद्धा 30-40 सीटा उभ्या केल्या आणि त्याच्यात आमचा हा सगळा पराजय झाला। पण आम्ही थकलो नाही। वर्षभरात मला असं वाटतं मी 2 वेळा उपोषण केले वर्षभरात, 3 दिवस, नंतर 7 दिवस, 500 किलोमीटर पायी चाललो, 350 सभा महाराष्ट्रभर घेतल्या। आणि या सगळ्यानंतर कर्जमाफी, नागपूरच्या मोठ्या आंदोलनानंतर कर्जमाफीचा एक धागा गवसला आणि कर्जमाफीपर्यंत समोर गेलो। आणि हे सगळं असताना मला असं समजलंय मीडियाच्या माध्यमातून का बच्चू कडूची वर्णी लागणार आणि ते विधान परिषदेवर आमदार होणार। आता मी काही एका जातीचा माणूस नाही, एका धर्माचा नाही, एका झेंड्याचा नाही, एका रंगाचा नाही। मी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगाचा आवाज उठवणारा एक कार्यकर्ता आहे। कदाचित शिंदे साहेबांना हा निर्णय घेतला तर दिव्यांगाचा, शेतकऱ्याचा, मजुरांचा सन्मान होईल। आणि बगर जातीचे माणसं कोणी घेत नाही। तुम्हाला माहित आहे आजकालचं राजकारण विकासापेक्षा जाती धर्मावर आहे। लोक मेंढरासारखे जातात जाती धर्माच्या नावावर। आम्ही मुद्द्याची लढाई लढणारे माणसं आहे। कदाचित आमचा विचार झाला तर आमचे काही मुद्दे आहेत, आम्ही आमदारकीसाठी जाणार का, तर बिलकुल नाही। आमचे मुद्दे आहे का जे काही दिव्यांगाचे उर्वरित प्रश्न आहे त्याला लगेच कुठेतरी आम्ही पाहतो पूर्तता झाली पाहिजे। त्यांची कर्जमाफी आहे, दिव्यांग बांधवाची पगाराची वाढ आहे, इतर काही महत्वाच्या घरकुलाचे मुद्दे आहे। दुसरा, पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे MRGS मधून झाली पाहिजे, शेतकऱ्याचा मुद्दा आहे। हमी भावाचा आहे। हमी भावासाठी शिंदे साहेबांना उद्या जर विचार केला आमचा, तर आमचाही प्रस्ताव आहे, त्यांचाच थोडा प्रस्ताव।